खासगी सावकार अविनाश कुपटे, अमृता कुपटे, शोभा कुपटे, विलास कुपटे, रवींद्र कुपटे, पूनम पवार यांच्याकडून 10% व्याजाने घेतलेले पैसे दिले आहेत, तरी देखील बंगला नावावर करा अशी धमकी देत आहेत। या धमकीला कंटाळून कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सुनीता श्रीकांत यादव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। सुनीता यादव यांनी 10% व्याजाने 19 लाख रुपये घेतले होते। त्या बदल्यात त्यांनी आज अखेर 27,55,000 रुपये दिले आहेत, तरी देखील बंगला माझ्या नावावर करा असा तगादा खासगी सावकाराने लावला आहे। या प्रकाराला कंटाळून मी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असे सुनीता यादव म्हणाल्या। माझं नाव सुनीता श्रीकांत यादव, राहणार गारगोटी, आणि ज्यांच्याकडून पैसे घेतले ते पण गारगोटीचेच आहेत। अविनाश कुपटे, विलास कुपटे, शोभा कुपटे, अमृता कुपटे आणि रवींद्र कुपटे आणि पूनम शरद पवार यांच्याकडून पैसे घेतले होते 19 लाख रुपये। 19 लाखाचे मी 31 लाख रुपये त्यांना दिलेले आहेत, ऑनलाईन केलेले आहेत। मग मी 9/5/2025 रोजी SP ऑफिसमध्ये जाऊन तक्रार केली की मला न्याय मिळून दे म्हणून। न्याय मिळाला तिथे नंतराने 9/5/2006ला पण 2025ला पण तक्रार केली का माझं न्याय तक्रार काय घ्याय नाहीत, दादा फेरत पोलीस आमच्यावर दबाव आणणार म्हणून, तरी पण काय व्हाय नाही। उद्या मी 15 तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे। विलास दिनकर कुपटे, शोभा विलास कुपटे, अविनाश विलास कुपटे, रवींद्र विलास कुपटे आणि अमृता अविनाश कुपटे यांच्याकडून मी 19 लाख रुपये 10/10/2023ला घेतले होते। गाव गारगोटी, मी पण गारगोटी राहणार, त्यांनी पण गारगोटी। 19 लाख रुपये मी एप्रिल महिन्यात 2025ला त्यांना 19 लाख रुपये 20 लाख रुपये रोख म्हणजे ऑनलाईन केले आणि महिन्याला व्याजाने त्याने ऑनलाईन केलेले। पैसे मागतात म्हणजे मला माझं घर नाव करा म्हणतात। पुढे SP ऑफिसला जाऊन मी तक्रार केली, मी त्यांना 5-6 महिने धमक्या पण घातल्या, मी तक्रार काय करायचं ते करा, माझं वरपर्यंत हात आहे असं म्हणाले। पुढे काय म्हणजे आता उद्या मी आत्मदहन करणार, तिने म्हणजे उद्या करणार, उद्या 15 तारखेला मी 11 SP ऑफिसला उद्या 11 वाजता आत्मदहन करणार आहे।